जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र भंडारा डोंगर. ज्या डोंगरावरती जगद्गुरू तुकोबारायांसोबत आमच्या पांडुरंग परमात्म्यानेही वास केला आणि अजूनही तुकोबाराय आणि पांडुरंग परमात्मा या डोंगरावरती आहेत अशी आमची श्रद्धा आहे. तेव्हा ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य संपतबाबा सोनारखेडकर आणि ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य हरिभाऊ महाराज विरशीकर यांच्या कृपा आशीर्वादाने डोंगरावरती गाथा पारायणाची सांगता झाली आणि या सांगतेच्या निमित्ताने दिंडी प्रदक्षिणा आणि तुकोबारायांचं दर्शन मोठ्या भक्तिभावाने सर्व अमरावती परिसरातील आमच्या वारकऱ्यांनी अत्यंत उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पाडला. आज 600 किलोमीटरहून आलेले हे वारकरी आणि अत्यंत हरिनामाच्या हरिभजनामध्ये दंग झालेले वारकरी आणि या वारकऱ्यांनी इथे आनंदाची उधाण आणली आणि दिंडीसोबत फुगडी नामस्मरण खेळ खेळून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला आनंद साजरा केला. आज या कार्यक्रमाची सांगता हरिभक्तपरायण भानुदास महाराज शेळके विरशीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. महाराजांनी काल्याच्या कीर्तनामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगावर विवरण करताना तुकोबारायांच्या अभंगाचा सामान्य माणसाला असलेला फायदा आणि त्यासोबतच कृष्णचरित्राचं सुंदररित्या समर्पकरित्या त्या ठिकाणी वर्णन केलं. सर्व भाविकांना खऱ्या अर्थाने गाथा पारायणासोबतच आजच्या कीर्तनानेही एक मेजवानीच मिळाली आहे आणि कीर्तनानंतर महाप्रसादाची मेजवानी तर होतीच, यात नवल नाही. खऱ्या अर्थानं या अधिक मासातला हा एक स्तुत्य उपक्रम ज्या मंडळींनी घडवला त्या सर्वांना नमन करतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. जय तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम.